बिरसा मुंडा यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण पाहिलं की 1875ला त्यांचा जन्म झाला आणि 1919ला त्यांचा डेथ झाला. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षांनी त्या माणसांनी त्या एवढं मोठं काम केलं की ज्याचं पूर्ण देशामध्ये आपण त्याचं गुणगौरव करतो. आणि मला यांचं मनोज मडावी, वसंत गेडाम आणि अजय मसराम यांचं मला कौतुक करावंसं वाटते. सचिन आत्राम सचिन आत्राम कोषाध्यक्ष आणि पदाधिकारी मनोज मडावी, वसंत गेडाम आणि अजय मसराम यांचं मला कौतुक करावंसं वाटते की त्यांनी नव्याने संस्था रजिस्टर केली आणि एकच उद्देश ठेवलं की आपलं काहीतरी समाजाला देणं लागतं आणि आपण समाजासाठी काय केलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी, वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी, संस्कृतीचा विकास करण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी संस्था स्थापन केली. आणि त्यांचे पंख दुबळे आहे पण त्यांची भरारी मारण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी नवीन संस्था रजिस्टर झालं सुद्धा त्यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला. आणि या ठिकाणी राजूजी उईके आणि त्याच्या सगळ्या टीमला या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांच्या गौरवाप्रीत्यर्थ, यांच्या जयंतीप्रीत्यर्थ 149व्या जयंतीप्रीत्यर्थ त्यांना त्यांचं महत्त्व माहीत व्हावं म्हणून त्यांनी एक गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला. म्हणून मी त्या संस्थेचं सगळं अभिवादन करतो. मी आरटी यात्रा, मला नागपूरला माझा मुलगा काय झाला तो हा भाग महत्त्वाचा नाही आहे. माझं स्वतःचं एक अस्तित्व आहे. मी नागपूरला समाज कल्याणच्या सगळ्या पदावर होतो. बहुतेकांच्या आता इतर समाज असेल तर सगळ्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी माझ्या सह्याच्या आहेत. 2010 ते 2020 पर्यंत सगळ्यांचं मी जॉईंट कमिशनर म्हणून समाज कल्याण रिटायर झालो. आम्ही सुद्धा आदिवासीमध्ये खूप काही समाज दिलं लागते म्हणून गोंडवाना ट्रायबल फाउंडेशन स्थापन केलं आहे. त्याच्यामध्ये सर्व ज्येष्ठ आदिवासीचे वरिष्ठ अधिकारी त्यामध्ये आहे. जे कोणत्याही आदिवासीमध्ये प्रामुख्याने जो गरजू मुलगा आहे, ज्याला शिक्षणामध्ये अडचण येत आहे, त्या मुलांना आम्ही 10,000, 20,000, 40,000 अशी मदत करतो. त्याला काही सरकारचं ग्रँट नाही आहे, पण उद्देश हाच आहे की आम्ही समाजातून आरक्षणामुळे मोठे झालो आणि आमची पण ही जबाबदारी आहे समाजाच्या प्रती की आम्ही काय केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही तशा मुलांना मदत करतो. आताच आम्ही परत दिवशी एखाद्या झरी जामणीतल्या एका सया मुलाला मदत केली की त्याचा तो BDSला त्याचा नंबर लागला नांदेडला कुठतरी आणि त्याला पैसे नव्हते फी भरायला. आता आम्ही त्याला जवळजवळ 50-25,000 आम्ही दिले गोंडवाना फाउंडेशन आणि 25,000 डॉक्टर असोसिएशनने दिले. आणि अशा प्रकारचा उद्देश हाच की आमचं कुठतरी समाजाला दिलं लागले आणि आमच्या कुठतरी मदतीने त्या मुलाला जर हात लागला आणि तो मोठा झाला तर हे आम्हाला एक मानसिक समाधान आहे की आम्ही कुठतरी समाजात कामी आलो. आणि अशाच उद्देशाने प्रेरित होऊन हे आपले वीर आदिवासी गोंडवाना बौद्धिक संस्थेने हे आपले संस्था स्थापन केली आहे. भविष्यात त्यांच्या संस्थेला सुद्धा मी शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारचं एक सामाजिक दायित्व ठेवून संस्थेने फार यशस्वी व्हावी अशी मी प्रार्थना करतो. आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि राजू उईके यांच्या टीमला विनंती करतो की बिरसा मुंडा यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना सुद्धा एक योग आला आहे की त्यांचं महत्त्व लोकांना समजून सांगावं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी, जय गोंडवाना.